आम्ही इथे पसायदान गुरुकुलमध्ये रिअल लाईफ एक्झाम्पल पसायदान गुरुकुलचंच घेतलंय, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे ही पसायदान गुरुकुलची बिल्डिंग आहे. याच्या समोर एक निरीक्षक दारापासून 20 फुटावर उभा आहे. उन्नत कोन, ओके, अपवर्ड अँगल, अँगल ऑफ एलिव्हेशन ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, 45 अंश 45 डिग्रीज दिलेला आहे. ओके, तर विचारलंय काय, बिल्डिंगची उंची किती आहे. सो व्हॉट इज आस्क्ड, दिस इज द बिल्डिंग ऑफ द आश्रम. वन पर्सन इज स्टँडिंग at a distance of 20 feet from the door of the building on the ground. Unnat Kon means angle of elevation 45 degrees. The question asked is find the height of the building. Building ची उंची विचारली. ओके, तर हे रिअल लाईफ एक्झाम्पल आहे आणि आज आपल्याबरोबर शिवराज उभा आहे. तर शिवराज आपल्याला सांगेल काय काय स्टेप्स आहेत. तर सुरुवातीला सांग शिवराज, काय करायचं पहिल्यांदा. आपण टॅनचं सूत्र वापरायचं. टॅनचं सूत्र वापरायचं, त्रिकोण एबीसी मध्ये टॅनचं सूत्र वापरायचं. बरोबर. तर इथे सांग टॅनचं सूत्र म्हणजे काय ना. टॅनचं सूत्र म्हणजे 45 अंश. हे काय, विरुद्ध बाजू बरोबर आणि साइडची बाजू. करेक्ट. म्हणजे व्हॉट इज सेइंग इज टॅन 45 ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ओके, विरुद्ध बाजू शेजारची बाजू. बीसी अपॉन एबी, ऑल ऑफ अस नो tan 45 BC अपॉन AB. ओके, हे केलं. हां, पुढे आपण टॅनला 1 पकडले. tan 45 इज 1. व्हॉट इज सेइंग इज tan 45 इज 1. बरोबर. तिथे बोलून तिथे बघ कॅमेराकडे. टॅन बरोबर 1 बरोबर BC छेद AB. ओके, सो tan 45 इज 1 जी व्हॅल्यू आपण इथे टाकली आहे. टॅन नाही, tan 45. ओके, tan 45 1. हां, आणि इथं काय 1 गुणिले 20 इथं करायचं. BC क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे तिरकस गुणाकार. सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन. 1 into 20 equal to BC. ओके, आणि सो वी गेट BC equal to 20. आता आपल्याला इथं फीट मिळाली, 20 फीट उंची मिळाली बिल्डिंगची. BC म्हणजे वी गॉट द हाईट ऑफ द बिल्डिंग. बिल्डिंगची उंची मिळाली 20 फूट. सो दिस इज द यूज ऑफ ट्रिग्नॉमेट्री इन रिअल लाईफ, प्रॅक्टिकल एक्झाम्पल. आणि आज इथल्या आश्रमातलंच मुद्दामून एक्झाम्पल घेतलं ज्याच्यामध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेला होता. समजा अँगल ऑफ एलिव्हेशन 30 असेल तर tan 30 येणार इकडे, आणि tan 30ची किंमत व्हॅल्यू चेंज होते, मग 1/√3 येतं, मग आन्सर वेगळं आलं असतं आपल्याला. तर ते आपण नेक्स्ट टाइम बघू, वेगळे वेगळे समजेल. ओके, सो दॅट विल बी ऑल फॉर टुडे. थँक्यू.